मित्रांनो, उत्तर प्रदेशातील मेरठ येथील एक एस.पी. साहेबांसोबत काही असं झालं होतं ज्या गोष्टींची त्यांनी कल्पनाही केली नसेल. अखेर त्यांच्यासोबत असं काय झालं? चला तर मग संपूर्ण कथेमागचं सत्य जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एस.पी. सरांची नियुक्ती झाली होती आणि तिथे ते आपलं काम अत्यंत प्रामाणिकपणे आणि मेहनतीने करत होते. ते आपल्या कुटुंबासह सरकारी निवासस्थानी राहत होते आणि तिथून रोज सकाळी ते त्यांच्या ऑफिसला निघून जायचे आणि संध्याकाळी घरी परत यायचे. त्यांच्या घरात त्यांची पत्नी आणि 2 मुलंही होती. आता एके दिवशी संध्याकाळी अचानक एका लग्नाचं आमंत्रण एस.पी. साहेबांच्या ठिकाणी येऊन पोहोचते. त्या लग्नाला हजेरी लावणेही तितकंच महत्त्वाचं असतं. आता लग्नाबद्दल एस.पी. साहेबांची बायको एस.पी. साहेबांना सांगते की आज संध्याकाळी लग्नाला जायचं आहे आणि तुम्हाला आज जरा लवकर घरी यायचं आहे. आता एस.पी. साहेब म्हणू लागले की ठीक आहे, जर असं असेल तर मी माझं काम संपवून लवकर घरी परत येतो आणि मग सर्वजण एकत्र लग्नाला जाऊया. आता ठरल्याप्रमाणे एस.पी. साहेब त्यांची रोजची कामं संपवून घरी जाण्याची तयारी करतात. आज ऑफिसला आल्यापासून ते दिवसभर कामं सुरूच होती. दिवसभर ते आपली कामं करतच होती. सगळ्या फायलींवर कामं करत होते, समस्यांचे निवारण केले होते आणि सर्व कामं करत करत आता हळूहळू संध्याकाळ झाली होती. संध्याकाळी जेव्हा त्यांची सुट्टीची वेळ होते तेव्हा ऑन पीसमधून बाहेर पडून एस.पी. साहेब त्यांच्या ड्रायव्हरला गाडी काढायला सांगतात. आता जेव्हा त्यांचा ड्रायव्हर गाडी घेऊन येतो तेव्हा एस.पी. साहेब त्या गाडीत जाऊन बसतात आणि ड्रायव्हरला गाडी चालवायला सांगतात. आता जेव्हा त्यांची गाडी थोडी दूर जाताच जागेवरच थांबते आणि गाडी बंद पडते. आता यानंतर एस.पी. साहेब त्यांच्या ड्रायव्हरला विचारतात की काय झालं गाडीला? गाडी बंद का पडली? त्यावर ड्रायव्हर म्हणतो की माहीत नाही साहेब, अचानक काय झालं. त्यानंतर ड्रायव्हर खाली उतरतो आणि गाडी चेक करतो, पण त्यालाही काहीच समजत नव्हतं की गाडी का बंद पडली आहे. आता एस.पी. साहेब त्यांच्या ड्रायव्हरला सांगतात की मला लवकरात लवकर घरी जायचं आहे, ही गाडी पटकन दुरुस्त करा, नाही तर कोणा दुसऱ्याची गाडी घ्या आणि मला पटकन घरी सोडा. आता ड्रायव्हर एस.पी. साहेबांना घरी सोडण्यासाठी त्वरित फोन करून दुसऱ्या कोणाची तरी गाडी मागवतो. ड्रायव्हर त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीला फोन करून सांगतो की एस.पी. साहेबांची गाडी खराब झाली आहे आणि त्यांना लवकरात लवकर कुठेतरी बाहेर जायचं आहे, तर आम्हाला तुमची गाडी मिळू शकेल का? फक्त त्यांना सोडण्यासाठी, आणि त्यांना सोडून आल्यानंतर तुम्हाला मी तुमची गाडी परत आणून देईन. आता तो व्यक्तीही त्यांना गाडी देण्यासाठी लगेच तयार होतो आणि आपली गाडी त्या ड्रायव्हरला आणून देतो. त्यानंतर ड्रायव्हर एस.पी. साहेबांची गाडी तिथेच सोडून एस.पी. साहेबांना त्या व्यक्तीच्या गाडीत बसवतो आणि तिथून पुढे जाऊ लागतो. एस.पी. साहेबांचे ऑफिसपासून एस.पी. साहेबांचे घर जवळपास 4 किलोमीटर अंतरावर होते आणि आता जवळजवळ अर्धा रस्ता संपलेला होता. तेवढ्यात अचानक एक पोलीस चौकी रस्त्यात पडते. ज्या पोलीस नाक्यावर रोज एस.पी. साहेब ये जा करत होते आणि त्यांना कोणीही अडवत नव्हते, कारण ती त्यांची पर्सनल गाडी होती ज्यांनी ते तिथून ये जा करत होते. त्यांना पाहून पोलीस काहीच बोलत नव्हते, पण आज ते दुसऱ्या गाडीत होते. आता जेव्हा एस.पी. साहेब ती पोलीस चौकी ओलांडणारच होते की पोलिसांनी अचानक येऊन एस.पी. साहेबांना रोखले आणि थांबवल्यानंतर ड्रायव्हरकडून कागदपत्र मागू लागले. आता एस.पी. साहेब बघतात की पोलिसांनी त्यांची गाडी अडवलेली आहे. तेव्हा एस.पी. साहेब ड्रायव्हरला सांगतात की गाडी थांबवा. पाहू तर पोलीस गाडी का आणि कशासाठी थांबवतात ते, पण त्यांना सांगू नका की मी इथला एस.पी. साहेब आहे म्हणून. यानंतर पोलीस ड्रायव्हरकडून वाहनाची कागदपत्रे विचारतात आणि चालकाकडून वाहनाची कागदपत्रे मागितली असता तो चालक म्हणतो की साहेब, पेपर्स पूर्ण आहेत, पण अडचण अशी आहे की गाडीची कागदपत्र सध्या माझ्यासोबत गाडीत नाहीत, तर घरी आहेत.
खरं तर एस पी साहेबांनीही हेच त्याला सांगायला सांगितलं होतं की आता यांना कागदपत्रे दाखवू नका, मग बघूया कसला दंड आणि कसल्या पावत्या बनवतात ते. त्यानंतर ते पोलीस त्याला धमक्या देऊ लागतात आणि म्हणतात की हे असं चालणार नाही. जर तुमच्याकडे कागदपत्र नसतील तर आम्हाला तुमची गाडी जप्त करावी लागेल. आता ही गोष्ट ऐकून ड्रायव्हर म्हणतो की अहो साहेब, आमची गाडी जप्त करायला आम्ही चोर थोडीच आहोत. खरं तर आम्हाला लवकर एका लग्नात पोचायचं आहे आणि त्यासाठीच आम्ही घाईत आहोत. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगत आहोत. तुम्ही एक काम करा, माझा नंबर लिहून घ्या. मी उद्या येऊन तुम्हाला सर्व कागदपत्र दाखवतो. मग तर काहीच प्रॉब्लेम नाही ना. पण पोलीस या गोष्टीला मान्यता देत नाहीत. आता मागच्या सीटवर बसलेले एस पी साहेब बसून हे सगळं प्रकरण बघत होते. तेव्हाच ते त्यांच्या गाडीचा दार उघडतात आणि कारमधून खाली उतरतात. आता एस पी साहेब खाली उतरले होते. त्यांनी छान पण अगदी साधे कपडे घातलेले होते. आता ज्या पोलिसांनी त्यांची गाडी थांबवली होती त्यांना एस पी साहेब जाऊन सांगतात की साहेब, आम्ही एक लग्न अटेंड करण्यासाठी जात आहोत आणि आज आम्हाला खूप घाई आहे आणि घाई आम्ही आमच्या गाडीची कागदपत्र घरीच विसरलो आहोत. प्लीज आम्हाला जाऊ द्या. आम्ही तुम्हाला उद्या सर्व कागदपत्र आणून दाखवतो. आता एस पी साहेबांनी साधे कपडे घातलेले होते. शिवाय ती त्यांची अधिकृत गाडीही नव्हती. त्यामुळे पोलीस त्यांना ओळखू शकत नाहीत की हे एस पी साहेब आहेत. आता ते पोलीस त्यांना सांगतात की सर, तुम्ही असं जाऊ शकत नाही. तुम्हाला दंड तर द्यावाच लागेल. आता यावर एस पी साहेब त्यांना विचारतात की आम्हाला किती दंड द्यावा लागणार. तेव्हा पोलीस त्यांना सांगतात की तुम्हाला 5,000 रुपये इतका दंड भरावा लागेल. आता इतका दंड तर तुम्हाला द्यावाच लागेल. एस पी साहेब म्हणू लागले की साहेब, ही आमची स्वतःची गाडी आहे आणि त्यात काहीच प्रॉब्लेम नाही. आमच्याकडे सर्व कागदपत्रही आहे, पण सध्या घरीच राहिली आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला ते उद्या आणून दाखवू. ड्रायव्हर जे काही म्हणतोय ते अगदी बरोबर आहे, त्यात काहीच प्रॉब्लेम नाही. पण पोलीस एस पी साहेबांना सुद्धा मानायला नकार देतात. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याला पाहून एस पी साहेब हसायला लागतात आणि हसत हसत त्यांना विचारतात की मला एक सांगा, तुम्ही इथे नवीन तैनात आहात का? हे ऐकून तो पोलीस जरा संतापला आणि म्हणाला की तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? मी 3-4 वर्षांपासून इथे काम करतोय आणि तुम्ही मला हे का विचारताय? त्यानंतर एस पी साहेब म्हणतात की तुम्ही 3-4 वर्षांपासून इथे काम करत आहात, तर तुम्ही मला ओळखत नाहीत का? हे ऐकून तो पोलीस जरा चकित झाला आणि विचार करू लागला की हे कोणी मोठे अधिकारी तर नाहीत ज्यांना मी ओळखलं नाही. यानंतर पोलीस म्हणतात की नाही सर, असं काही नाही. मला सांगा तुम्ही कोण आहात? मी तुम्हाला खरंच ओळखलं नाही. त्यानंतर एस पी साहेब हसायला लागतात आणि त्यांना सांगतात की मी इथला एस पी आहे आणि मी अनेकदा याच रस्त्यावरून येत जात असतो, पण मी रोज माझ्या गाडीने जातो. तेव्हा तुम्ही मला कधी थांबवलं नाही. पण आज मला घाईत कुठेतरी जायचं आहे, म्हणूनच मी दुसऱ्याची गाडी घेऊन आलोय. खरं तर माझी गाडी खराब झाली होती, तर आज नेमकं तुम्ही मला थांबवलं आणि माझ्यासोबत असा व्यवहार करत आहात. आता हे ऐकून ते पोलीस हैराण झाले आणि विचार करू लागले की हे एस पी साहेब आहेत, तर हे आमच्यासोबत काहीही करू शकतात आणि आम्हीही त्यांच्याकडेच पैसे मागितले. खरं तर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे काही पैसे मागितले होते, चलान जारी न करता, जेणेकरून त्यांना तिथून जाता येईल. त्यावर एस पी साहेब त्यांना ताकीद देऊ लागतात आणि म्हणतात की मला हे सांगा, जर तुम्ही आमच्याशी असं वागू शकता तर तुम्ही सामान्य माणसांसोबत खूप वाईट वागत असणार. यानंतर पोलीस हात जोडून सांगतात की साहेब, असं काही नाही. आम्ही जे काही पैसे इथून गोळा करतो ते पैसे वरपर्यंत सगळ्यांना द्यायचे असतात. आता ही गोष्ट जेव्हा एस पी साहेब ऐकतात तेव्हा त्यांना आश्चर्य वाटते आणि ते म्हणतात की ठीक आहे, मी नंतर या सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष देईन. पण आता मला कुठेतरी जायचं आहे. तुम्ही लोक समोरून दूध जा आणि मला जाऊ द्या. यानंतर एस पी साहेब त्यांच्या कारमध्ये बसतात
आणि तेथून ते त्यांच्या निवासस्थानी पोहोचतात. तिथे पोहोचल्यानंतर ड्रायव्हर गाडी परत आणतो आणि ती गाडी त्या व्यक्तीला देतो. त्यानंतर ड्रायव्हर त्यांची गाडी मेकॅनिककडे घेऊन जातो आणि ती दुरुस्त करून पुन्हा तो SP साहेबांकडे परत येतो आणि त्यांना संपूर्ण कुटुंबासहित फंक्शनसाठी घेऊन जातो. तिथे गेल्यावर फंक्शनचा मनसोक्त आनंद लुटला जातो आणि त्यानंतर SP साहेब आपल्या घरी परत येतात. आता रात्री SP साहेब बेडवर आराम करत असताना त्या पोलिसांबद्दल विचार करतात, ज्यांनी आज त्यांची गाडी थांबवून त्यांच्याकडून 4 ते 5,000 रुपयांची मागणी केली होती. ते असा विचार करत होते की अशा प्रकारे जर हे पोलिस वसूल करत असतील तर मग SP ऑफिसमध्ये खूप पैसे यायला हवे होते, पण तेवढे पैसे मात्र येत नाही. मग सगळे पैसे जातात तरी कुठे आणि यात कोणाकोणाचा हात आहे? या सगळ्या गोष्टींचा विचार करत करत त्यांनी रात्रीच ठरवले की सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी ही गोष्ट कलेक्टर साहेबांना सांगायची. आणि होतंही तसंच. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबरच SP साहेब त्यांची रोजची कामं हाती आटोपतात आणि मग स्वतःचा फोन काढून कलेक्टर साहेबांना फोन करतात आणि त्यांच्याशी मीटिंग करून चर्चा करायची आहे असं सांगतात. आता SP साहेबांच्या आदेशानुसार कलेक्टर साहेब थेट SP साहेबांच्या निवासस्थानी पोहोचतात आणि तिथे आल्यानंतर ते त्यांच्याशी बोलू लागतात. मग SP साहेब काल त्यांच्यासोबत घडलेली संपूर्ण घटना कलेक्टर साहेबांना सांगतात आणि हे देखील सांगतात की ते पोलीस कर्मचारी म्हणत होते की यात प्रत्येकाचा सहभाग आहे. या गोष्टीत मी एकटाच नाही. हे ऐकून कलेक्टर साहेबही आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी या प्रकरणाच्या तळापर्यंत जाऊन चौकशी करायचे ठरवले. कलेक्टर साहेबांनी SP साहेबांना आश्वासन दिले आणि म्हणाले की तुम्ही काळजी करू नका. या प्रकरणात जो कोणी सामील असेल त्या सगळ्यांच्या विरोधात कठोरपणे कारवाई केली जाईल, पण त्यासाठी आपल्याकडे पुरावा असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आधी आपल्याला पुरावे तयार करावे लागतील. असा विचार करून जिल्हाधिकारी तिथून निघून गेले आणि त्यांच्या मनात विचार करू लागले की असं काय करावं लागेल की आम्हाला त्या लोकांना रंगेहात पकडता येईल. यानंतर कलेक्टर साहेब आपल्या मनात काहीतरी विचार करतात आणि त्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतात. तर दुसरीकडे जे पोलीस होते त्यांना या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती, की त्यांना जराही भनक नव्हती की त्यांची ही गोष्ट कलेक्टर साहेबांपर्यंत पोहोचली आहे आणि कलेक्टर साहेबांनी सुद्धा ही गोष्ट गुप्तपणे ठेवली होती. कारण ते SP साहेबांना भेटायला गेले होते तेव्हा त्यांनी या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी ते गुप्त ठेवणे महत्त्वाचे होते. आता पोलीस त्याच पद्धतीने वाहनांकडून पैसे मागायचे आणि चलांचा धाक दाखवून त्यांच्याकडून काही पैसे उकळायचे. तब्बल 4 दिवसांनी अचानक पोलीस आणखीन एक दुसरं वाहन थांबवतात, ज्याची अवस्था फारच वाईट होती. असं म्हणता येईल की ती गाडी रस्त्यावर चालवण्यास योग्यच नव्हती. यानंतर पोलिसांनी जेव्हा ती गाडी थांबवली तेव्हा त्यामध्ये एक व्यक्ती साध्या कपड्यात बसलेली होती. त्याला लांब दाढी आणि मिशी होती आणि त्याच्या कपाळावर एक कपडा बांधलेला होता. त्यानंतर पोलिसांनी ती गाडी थांबवली. मग ते त्याला सांगू लागले की ओ भाऊ, ही गाडी रस्त्यावर चालवण्याच्या लायकीची नाही आणि ही गाडी तुम्हाला इथेच बंद करावी लागेल. आता यानंतर त्या गाडीत बसलेला माणूस त्या गाडीच्या बाहेर येतो आणि त्यांना हात जोडून रिक्वेस्ट करू लागतो आणि म्हणतो की साहेब, असं करू नका. ही माझ्या वडिलांची शेवटची निशाणी आहे आणि या गाडीला तुम्ही बंद करू शकत नाही. तुम्हाला जितके पैसे हवेत तितके मी तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे, पण तुम्ही या गाडीला सोडा आणि मी आजपासून इथून ही गाडी घेऊन जाणार नाही. त्यानंतर ते पोलीस त्याला म्हणतात की जर तुम्हाला ही गाडी सोडवून इथून घेऊन जायची असेल तर तुम्हाला खूप पैसे द्यावे लागतील आणि तुम्हाला जवळजवळ आम्हाला 15,000 रुपये द्यावे लागतील. आता त्यानंतर तो गाडी चालक म्हणतो की साहेब, ही खूप जास्तच रक्कम आहे. इतके पैसे मी तुम्हाला देऊ शकत नाही. तुम्ही असं करा, तुम्ही आज मला इथून जाऊ द्या
आजपासून मी माझी गाडी घरीच ठेवीन आणि हिला वडिलांची आठवण म्हणून घरीच ठेवीन. आता ही गोष्ट ऐकून ते पोलीस त्याला म्हणू लागतात की नाही, असं होऊ शकत नाही. तुमची गाडी आता पकडली गेली आहे. आता तुम्हाला ही गाडी इथेच बंद करावी लागेल. तुमची गाडी जप्त केली जाईल. आता त्यावर तो गाडीवाला व्यक्ती त्या पोलिसांना म्हणतो की नाही साहेब, असं करू नका. काही पैसे कमी करा. जर तुम्ही पैसे कमी करणार तर मी तुम्हाला काही पैसे देऊन देईन, पण मी माझी गाडी माझ्यासोबत इथून घेऊनच जाईन. आता त्यानंतर जे पोलीस तिथे उभे होते ते त्यांची रक्कम कमी करून 10,000 रुपये करतात आणि 10,000 रुपये रक्कम ऐकून तो गाडी चालकही रक्कम द्यायला तयार होतो. आता तो गाडी चालक 10,000 रुपये त्यांच्या खिशातून काढतो आणि त्या पोलिसांना देतो आणि ते पोलीसही त्यांच्याकडून ते 10,000 रुपये घेऊन स्वतःच्या खिशात ठेवून घेतात आणि म्हणतात की गुपचूप इथून निघून जा आणि यापुढे ही गाडी रस्त्यावर दिसता कामा नाही. इतक्यात तिथे 2-3 गाड्या आणखीन येतात, ज्या गाड्यांच्या आत एक वेगळ्याच लोकांची टीम होती, जे की त्या लाचखोर पोलिसांना पकडण्यासाठी तिथे आलेली होती. ते येतात आणि आपल्यासोबत एक केमिकलने भरलेला डब्बाही सोबत घेऊन येतात. आल्यानंतर ते पटकन त्या पोलिसांच्या हाताला, ज्या हाताने त्यांनी लाच घेतली होती, त्या हाताला त्या केमिकलच्या डब्यात बुडवतात आणि बुडवल्यानंतर त्या केमिकलचा कलर चेंज झालेला होता आणि हातांनाही लागलेला होता. म्हणजेच याचा अर्थ असा की त्या पोलिसांना रंगेहात पकडले गेले होते. आता जेव्हा ते पोलीस पकडले जातात तेव्हा त्या सगळ्या पोलिसांचा एकच गोंधळ उडतो. कलेक्टर साहेबांनी त्यांच्या शर्टच्या आत एक छुपा कॅमेरा ठेवलेला होता, ज्याची लाईव्ह रेकॉर्डिंग ते सर्व लोक पाहत होते, जे लाचखोरांना थांबवण्याचे काम करत होते. त्या अधिकाऱ्यांनी जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं की इतके पैसे हे पोलीस घेत आहेत, तेव्हा ते पटकन त्या ठिकाणी पोहोचतात आणि तिथे आल्यानंतर त्या पोलिसांना रंगेहात पकडतात. त्यानंतर कलेक्टर साहेब आपली दाढी मिशी काढतात आणि दाढी मिशी काढल्यानंतर त्या लोकांना सांगतात की SP साहेब इथून गेलेले होते आणि त्यांनीच मला या गोष्टींबद्दल सांगितलं होतं, पण मला या गोष्टींवर विश्वास नव्हता आणि मी विचार केला होता की कदाचित कुणाकडूनही चूक होऊ शकते. पण आज जेव्हा तुम्हाला मी रंगेहात पकडले आहे तेव्हा मला तुमच्यासारख्या लोकांना पाहून चीड येत आहे. तुम्ही लोक सरकारकडूनही पैसे घेता आणि या पद्धतीनेही पैसे घेता. ही अजिबात चांगली गोष्ट नाही. एक सामान्य माणूस इतके पैसे आणणार तरी कुठून? आणि तुमच्या लोकांचा खिसा गरम करण्यासाठी त्या लोकांना काय काय करावं लागतं याची कल्पनाही आहे तुम्हा लोकांना? आता जेव्हा कलेक्टर साहेबांची ही बातमी चारही बाजूंना पसरते की कलेक्टर साहेबांनी असं असं केलं आहे आणि SP साहेबांच्या सांगण्यानुसार त्यांनी हे सगळं काही केलं आहे, तेव्हा सगळी लोक कलेक्टर साहेब आणि SP साहेबांची वाहवाही करत होते आणि चारही बाजूंनी ही गोष्ट आणखीन जास्त पसरत गेली की इथले कलेक्टर साहेब खूपच इमानदार आणि न्याय करणारे आहेत. त्यामुळे पोलिसांवर आणि कलेक्टर साहेबांवर जनतेचा विश्वास जास्त वाढू लागतो. आता सगळे लोक नियमाचे पालन करूनच गाड्यांना रस्त्यावर चालवत होते आणि आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही याचीही खबरदारी घेत होते. तर मित्रांनो, ही एक छोटीशी गोष्ट होती जिथे SP साहेबांनी कलेक्टर साहेबांना असे काहीतरी सांगितले. त्यानंतर एक लाच घेणारा पोलीस पकडला गेला. तुम्हाला कलेक्टर साहेबांबद्दल काय म्हणायचं आहे? तुम्हाला SP साहेबांबद्दल काय म्हणायचं आहे? तुमचं मत काहीही असो, तुम्ही तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला असे चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. या कथा सांगण्याचा उद्देश फक्त इतकाच आहे की तुम्हाला या कथांमधून काहीतरी शिकता यावं आणि ते तुम्ही तुमच्या जीवनात लागू करावं. आपण संपूर्ण कथा ऐकलीत त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.